बघा तुम्ही काही काळजी करू नका. अहो स्तुतीने देव सुद्धा बोलतो. तर दौलतराव काय चीज आहे. आणि आम्ही चक्की पंजे खेळणारी माणसं बरोबर दोघं मिळून गुंडळ्यात त्यांना. चला दौलतराव दौलतराव आहेत का घरात? नमस्कार नमस्कार. तुम्ही होय होय. या आम्ही आपलं अभिनंदन करायला आलो होतो दौलतराव. बसा बसा. त्याचं काय मागे रागाच्या भरात आम्ही जे काही बोललो असेल ते विसरून जावं. नाही म्हणजे तशी आमची चूकच झाली म्हणून म्हटलं प्रत्यक्ष जाऊन माफी मागावी. पण काय पण म्हणा बापू साहेबांनी अगदी हिरा निवडलाय हो हिरा. म्हणजे काय अहो थोर माणसं आहेत ती. चांगली माणसं बरोबर हुडकून काढतात बघा. असू द्या मुद्द्याचं बोला. आता हे आवडलं बरं का दौलतराव मला तुमचं. म्हणजे कसं डायरेक्ट विषयालाच हात घातला. ते काय आहे उत्तमराव थांबा मी सांगतो. त्याचं काय दौलतराव अहो अख्ख्या गावात तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस शोधून सापडणार नाही. पण तुमच्या संकोची स्वभावामुळे तुम्ही काय मागे मागे राहिलात. पण आता आम्ही तुम्हाला मागे राहायला देणार नाही बरं का. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय गावाचं नेतृत्व आता तुमच्या हातात द्यायचं. छा 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 काहीतरी काय बोलताय हो? आम्ही कसलं नेतृत्व करणार. खरे नेते तुम्ही. नाही नाही अहो आता आमच्या नीतीबद्दल कोण विचारतोय हो. आणि काय गावाचा विकास करायचा तर पैसा लागतो ना. आता आमच्याकडे काय नाही हो म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि आता गावाचा विकास करणं फक्त तुमच्या हातात आहे. नाही ते समजा खरं आहे. पण मी काय म्हणतो म्हणजे बघा उत्तमराव तुम्ही बी पुजारी बाबा तुम्ही बी काय आहे बापू साहेबांनी मी सांगितलंय की त्या पैशाला मी काय हात लावणार नाही. अहो तेच तर आम्ही तुम्हाला सांगायला आलोय की ते पैसे तुम्ही नाकारू नका. आणि काय दौलतराव माहित आहे का 10 कोटीचं काय करायचं हा तुम्हाला प्रश्न पडणारच हो. पण काय काळजी करू नका आम्ही आहोत ना. आम्ही आलोय त्याच्यासाठी. अहो ही जबाबदारी कशी पार पडायची ते आम्ही तुम्हाला सांगतो ना. प्रत्येक क्षेत्रातील एक एक जबाबदार व्यक्ती तुम्ही निवडा आणि ठराविक रक्कम त्यांना देऊन टाका. म्हणजे काय एकदा का पैसे वाटून झाले ना की तुम्ही निर्धास्त हो. उरलेले पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. काय? नाही मला नाही वाटत मला हे जमल म्हणून. अहो, मग असं करा ना तुम्ही ते सगळे पैसे तुम्ही आम्हाला देऊन टाका आणि विश्वस्त म्हणून तुम्ही देखरेख करा. काय चला उठा उठा म्हणलं. कसं आहे घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागायचं नसतंय असं आमच्या वडिलांनी शिकवलंय. पण तुम्ही काय विलाजच ठेवला नाही मला. चला निघायचं बघा. चला संपतराव निघायचं इथनं. दौलतराव तुम्ही बोल नको. तुम्ही मला काय मूर्ख समजताय. गावाच्या विकासासाठी असलेले पैसे तुम्हाला देऊ. एक लक्षात ठेवा या घाणेरड्या कामात मला वडू नका. काय म्हणतोय असं म्हणजे सगळा पैसा तुम्हाला एकट्याला खायचा तर. पण आम्ही तुम्हाला तो पचू देणार नाही. हे देखील बघितलंस का. आता हे पचल का तुला. पचल हाणू का एक. दौलतराव हे तुम्ही बरं करत नाहीये. याचे परिणाम भोगायला लागतील तुम्हाला. याचे परिणाम कशी येईल दाखवू का. एक अशी हानीन का नाही. चला निघा. गावामुळे मला कोण मोठं नाहीये. गप शान व्हायचं. चला नाही तर हानीन एकेकाला. परिणाम भोगायला लागणार. याचा परिणाम बघितला. पुजारी मामा हे घ्या. काय म्हणाले डॉक्टर. मी काय विचारते डॉक्टर काय म्हणाले. काळजी घ्यायला सांगितलीये. ECG पण काढायला सांगितलंय. हे सगळं असं अचानक. अचानक वगैरे काय नाही ग. मम्मानी माझं टेन्शन घेतलंय आणि डॉक्टर म्हणतात तिला टेन्शन पासून दूर ठेवा. तिच्यावर कुठलाही ताण येता कामा नये. नाहीतर पण भाऊजी आईनी एवढं टेन्शन का घेतलंय. अनुपमा आपण कुठल्या परिस्थितीमधनं जातोय हे तुला कळतंय ना. केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या समोर. माझी मम्मा कोणालाही बोलून दाखवणार नाही. आतल्या आत सहन करत राहील.
त्यामुळे पण मग कुठलीही सोंग आणता येतात हो, पैशाचं सोंग नाही ना आणता येत. दुसरा काही उपाय नाहीये का? सगळे उपाय संपलेत, सगळे उपाय संपलेत. कोणी आपल्याला पैसे द्यायला तयार होत नाही. आता फक्त जाऊ दे, मी मामाशी बोलतो. फार तर फार काय होईल, हं? हे सगळं वैभव जाईल, आपल्याला दारिद्र्य येईल ना. जाऊ दे, माणूस महत्वाचा आहे. मी समजावू का आईना? मी बोलून बघते ना. आपण सगळ्यांनीच बोलून बघूया, सगळ्यांनीच बोलून बघूया. मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आई या दुःखातनं बाहेर येईल, पण मला खरं दुःख आहे महेंद्रच्या बाळाचं. त्याचं काय होईल ग? त्याला कुठली परिस्थिती आपण देणार आहोत? हे सगळं दारिद्र्य दाखवणार आहोत त्याला? नक्की 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 मामाने याच टेन्शन घेतलं. बहिणी, आईना याआधी मी असं कधीच बघितलं नव्हतं आणि आज असं हे. खरं तर इतक्या वर्षात मी सुद्धा साधं तापानेही आजारी त्यांना पाहिलेलं नाहीये. पण कदाचित ही दगदग, हे टेन्शन, आणि मला वाईट ह्याचंच वाटतंय की हे टेन्शन दूर करण्यासाठी आपण त्यांची काहीच मदत करू शकत नाही. नाही बहिणी, यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. अगं पण आपण एवढे पैसे कुठून उभे करणार आहोत? ते काहीही असलं तरी आपल्याला काहीतरी करायलाच हवं. लग्नानंतर सासू ही आईच्या जागी असते. मला त्यांना जपायलाच हवं. हॅलो, काहीतरी करायलाच हवं बहिणी. कशी काय आहे तुमची तब्येत? अजूनही छातीत दुखतंय रे. काळजी करू नका, तुमचं दुखणं लवकरच थांबेल. काय 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 नाटक करता हो तुम्ही? तुम्हाला ना अभिनेत्रीच व्हायला हवं होतं. अरे बाबा, राजकारणातल्या लोकांना अभिनय जमावाच लागतो, त्याच्याशिवाय लोकांचा विश्वास कसा बसायचा? बसलाय, पूर्ण विश्वास बसलाय त्या मूर्ख पोरीचा आपल्या नाटकावर. फुल सक्सेसफुल झाले आपलं नाटक. शिवाय त्या डॉक्टरनी सुद्धा आपलीच साथ दिली. अरे पैसा फेकला की भल्या भल्यांचं इमान डळमळायला लागतं. तिथं डॉक्टरांचं काय घेऊन बसलायस? हा, आता ती मूर्ख पोरगी अनुपमा इथं येईल, तिला कसं घोळात घ्यायचं ते मात्र आता तुम्ही बघा. त्याची काळजीच सोड तू. त्या अनुपमा सारख्या साध्या सरळ मुलीला जाळ्यात अडकवायला कितीसा वेळ लागतो? ठीक आहे, तुम्ही आता निवांत पडून राहा, आम्ही निघतो. हं? उपेंद्र, काय झालं मामा? आपलं हे नाटक सगळं त्या पोरींना कळलं तर? काय काय अभद्र बोलताव तुम्ही? हे नाटक हे आपल्याशिवाय कोणाला माहिती आहे का? हं? त्यांना सांगायला कोण जाणार आहे? खरंय, पण तरी सुद्धा एक प्रॉब्लेम आहेच रे. आता काय प्रॉब्लेम आहे? अरे, त्या अनुपमाचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्हाला असं बिछाण्यावर पडून राहावं लागणार. सवय नाही रे आम्हाला एका जागी स्वस्त बसून राहायची. मामा, पैसे मिळाले नाही तर रस्त्यावर येऊ हो आपण. त्यापेक्षा या बिछाण्यात पडून राहणं केव्हाही योग्य. मामा, थोडीशी कळ सोसा, आम्ही येतो. बाबा, बाबा, बाबा. आदिती कशी आहेस बेटा? मस्त मजेत.
या अशा अवस्थेत जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला पाहिजे. घेतेस ना? हो घेते मी. तुम्ही मला सांगा तुमची ट्रिप कशी झाली इस्रायलची? फर्स्ट क्लास, एक्सलंट. गुड. बस बस सांगतो बस. ऐक आदिती, माझं सगळं लक्ष ना इथे लागलं होतं. बट दॅट नीलकंठ, ही डिड अ गुड जॉब. यू बेट बाबा, ही रिअली डिड. ही इज रिअली वंडरफुल. इनफॅक्ट आपलं मिशन सक्सेसफुल होणार आहे त्याच्याचमुळे. या बाबा, मम्मांच्या हातातून जेव्हापासून तो MIDC चा प्लॉट गेलाय ना, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. येस, मला हेच हवं होतं, हेच हवं होतं. ते 10 कोटी ते सुद्धा त्यांना मिळणार नाहीयेत. आदिती, तू मला म्हणाली होतीस की ते 10 कोटी रुपये दौलतरावांना मिळणार आहेत, पण त्यांनी ते घ्यायला नकार दिलाय. असं तर होणार नाही की पोरीच्या प्रेमापोटी दौलतराव ती रक्कम स्वीकारतील आणि ती रक्कम सौदामिनीबाईंना देतील. नाही, तसं झालं ना तर आपली योजना फिसकटेल. हो हो बाबा, बरोबर आहे तुमचं. आणि मम्मा नक्कीच अनूवरती दबाव आणणार. पण पण त्या खूप आजारी येतो आत्ता. हार्ट अटॅक येता येता राहिला. इज इट? हो, पण मला असं वाटतं हे सुद्धा त्यांचं एक नाटकच असावं. मी बरोबर ओळखते मम्मांना. मम्मा सध्या कर्ज कसं फेडायचं याच चिंतेत असतात. बँकांचे तगादे इतके वाढले की त्यांच्याकडे आता राहता बंगला विकण्याखेरीज काहीही पर्याय उरलेला नाहीये. तसं असेल ना तर आपला खेळ आपल्याला सांभाळून सावध राहून खेळायला लागणार आहे. येस, यू आर परफेक्टली राईट बाबा. आई, आई तुम्हाला त्रास होतोय का? सकाळपासून तुमच्या पोटात काहीच नाहीये. थोडं ज्यूस तरी घ्या. इच्छा नाहीये माझी. असं म्हणून कसं चालेल? तुम्ही काही खाल्लं प्यायलं नाही तर कसं बरं वाटेल हो तुम्हाला? कशाला बरं वाटायला हवंय? हे सगळे आबरूचे धिंडवडे निघतायत ते पाहायला. आई, आई असं म्हणू नका. तुमची चिंता कळतीये मला. तुम्ही टेन्शन घेतलं तर तुम्हालाच त्रास होईल त्याचा. उद्यात काय त्रास झाला तर मेले तर सुटेल सगळ्यातून. आई असं खरंच म्हणू नका हो. माझा विश्वास आहे देव आपल्या पाठीशी आहे. अनु, या क्षणाला तरी तू आणि तुझे आबा हेच आम्हाला देवासारखे आहेत. आई, अनु, आता आम्हाला वाचवणं सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. आई मला कळतंय, पण मी आबांना कसं सांगू की ते 10 कोटी आम्हाला द्या? आजपर्यंत आम्ही कुणाकडेच एक पैसाही मागितला नाही. तुला माहितीये, अण्णांचं घरात कधीच लक्ष नव्हतं. ते नेहमीच समाजकार्यात गुंतलेले. तेव्हापासून आम्हीच घराकडे लक्ष दिलं. या मुलानं वाढवलं, लहानाचं मोठं केलं. त्यांची आई झालो, बाप झालो. हळूहळू स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आमदार झालो. कुणाकडेही एका पैशाची मदत नाही मागितली. नेहमीच सगळ्यांनी हिणवलं, स्त्री म्हणून कमीच लेखलं गेलं आम्हाला. पण आम्ही स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं, न डगमगता. आणि आता या साम्राज्याच्या सगळ्या विटाच धडाधडा कोसळायला लागल्या आहेत. कसं सहन करायचं आम्ही? आई, आपण सगळेच जण प्रयत्न करतो. आम्हाला तर आता कर्ज मिळालंय बँकेकडून. आपण आपला नवीन व्यवसाय सुरू करणार आहोत. वेडी आहेस तू. तुमच्या चिमुकल्या धंद्यामधून आमची नड नाही भागणार. आमची गरज खूप मोठी आहे, काही करोडो रुपयांची. आणि ते फक्त दौलतरावच आम्हाला देऊ शकतात. हे पैसे जर आबांचे असते तर त्यांनी न मागता आपल्याला दिले असते. पण हा पैसा गावाचा आहे. मला नाही वाटत आबा तयार होतील. अगं, आम्हाला कायमचे नकोच आहेत.
तात्पुरत्या काळासाठी हवेत उसने म्हणून. पण अनु, मला तुझी साथ हवी आहे. तुझ्या सासरच्या इब्रतीसाठी तरी निदान तुझ्या वडिलांना पैसे द्यायला सांग. आई, मी मी प्रयत्न करते. प्रयत्न नको करूस, कसंही करून हे काम करच. आजपर्यंतचा सगळा स्वाभिमान गहाण टाकून तुझ्या पुढे पदर पसरते ग मी. आई, असं म्हणून मला लाजवू नका. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मी आबांशी आजच बोलून घेते. एक स्त्री स्त्रीचं दुःख जाणू शकते. हे 10 कोटी कसंही करून मिळवायलाच हवेत, नाही तर मृत्यूलाच जवळ करावं लागेल आम्हाला. आई, तुम्हाला माझी शपथ आहे, असं पुन्हा कधीही बोलायचं नाही. हा हा वाईट काळ लवकरच जाईल आई. सुखाचे दिवस लवकरच येतील. मी आबांशी आजच बोलून घेते. माझी खात्री आहे आबा नाही म्हणणार नाही. तुम्ही आधी ज्यूस घ्या पाहू. मी बोलते आबांशी. आलेच मी. हॅलो. हॅलो आबा, मी अगं पोरी, का रडतीस? काय झालं सांग बघू. आबा, आईंना अचानक आबा, आईंच्या अचानक छातीत दुखायला लागलंय. ए, मग डॉक्टरांनी दाखवलंय का? दाखवलं. ते म्हणाले की त्यांची खूप काळजी घ्यायला हवी. त्यांच्या मनावर ताण येता कामा नये. हे बघ, काय काळजी करू नको, समजा व्यवस्थित होईल. आबा, ठीक कसं होईल? आईने पैशाचं टेन्शन घेतलंय. जोपर्यंत ते दूर होत नाही त्यांना नाही बरं वाटणार. हे बघ पोरी, मला समजते, पण आपण त्यांची नड कशी काय भागवणार? आबा, असं काय करता? अहो, सगळं काही तुमच्या हातात आहे. आबा, मी वीरेनला वचन दिलंय, घरातल्यांची सगळ्या प्रकारे काळजी घेईन. मग अशा कठीण प्रसंगी आपण त्यांची मदत नको का हो करायला? हे बघ अनु, मला होईल तितकी मदत करीन मी, पण पण काय आबा? आबा, मी आईंच्याच डोळ्यात पहिल्यांदा पाणी पाहिलं. त्यांची अवस्था बघवत नाहीये हो मला. आबा, आपण ते बापूसाहेबांचे 10 कोटी रुपये तात्पुरत्या आईंना दिले ना, तर सगळी काळजी मिटेल. पोरी, अगं तू मला धर्मसंकटात टाकतेस. जे पैसे मुळात आपले नाही आहेत ते आपण दुसऱ्यासनी कसं देणार मला सांग. आबा, मी तात्पुरते म्हणतेय, त्या परत करतील की. हे बघ, बापूसाहेबांनी ह्या गावाचा विश्वस्त म्हणून मोठ्या विश्वासानं ती रक्कम मला देऊ केली आहे. त्यांचा विश्वासघात नाही करणार मी. आबा, मी जे काही बोलले त्याच्यावर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा आणि उद्या मला सांगा. पुरी, उद्या बी माझं उत्तर हेच असणार आहे. तेव्हा तूच विचार कर. ठेव फोन. बरं आबा. आबा म्हणतात तेही खरंय, आणि आपल्या घराची अडचणही तितकीच महत्वाची. एकीकडे आबांचं तत्व आणि दुसरीकडे माझं कर्तव्य. तेव्हा काय करू मी?